मित्रांनो, जर आईच्या आशीर्वादावर प्रेम असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. माझं नाव कोमल. माझं लग्न होऊन आता जवळपास 2 वर्ष पूर्ण झाली होती. माझं आयुष्य तसं पाहिलं तर अगदी साधं सरळ आणि शांत चाललं होतं. पण मनात कुठेतरी एक प्रकारचा एकटेपणा कायम घर करून असायचा. माझे पती पुण्यात एका खाजगी कंपनीत नोकरीला होते. कामाच्या सततच्या व्यापामुळे त्यांना गावी यायला फारसा वेळ मिळायचा नाही. महिन्यातून एकदा किंवा फार तर दोनदा ते 2 दिवसांच्या सुट्टीसाठी गावी यायचे. ते आले की 2 दिवस कसे निघून जायचे कळायचेच नाही. पण ते परत गेले की पुन्हा ते शांत आणि संत आयुष्य सुरू व्हायचं. त्यामुळे माझं बहुतांश आयुष्य गावातल्या याच मोठ्या जुन्या आणि कौलारू घरात यायचं. घरात आम्ही चौघेच असायचो. मी, माझे सासू-सासरे आणि माझ्या दिरांना आम्ही नेहमी भाऊजी म्हणायची. भाऊजी स्वभावाने अतिशय शांत, संयमी आणि समजूतदार होते. गावातल्या शेतातली काम सांभाळणं, घरातल्या मोठ्यांची काळजी घेणं आणि मला प्रत्येक कामात छोटी-मोठी मदत करणं, हे ते नेहमी आवडीने करायचे. घरात भाऊजींची उपस्थिती एक प्रकारचा धीर द्यायची. ते कधी कोणावर विनाकारण रागावल्याचं मी कधी पाहिलं नव्हतं. उलट घरात कोणाला काही अडचण असेल तर भाऊजी नेहमी मदतीला धावून यायचे. माझे पती शहरात असल्यामुळे मला अनेकदा मनातल्या गोष्टी सांगायला बोलायला कोणी नसायचं. असं सासऱ्यांशी एका मर्यादा पलीकडे बोलता येत नसे. अशा वेळी भाऊजीच एकमेव असे व्यक्ती होते. ते नेहमी मला भाऊपेक्षा एका धाकट्या बहिणीसारखा मान द्यायचे आणि माझी काळजी घ्यायचे. दिवस नेहमी सारखे जात होते, पण एका शुक्रवारी घरात एक वेगळी शांतता पसरली. गावातल्या काही भाविक महिला आणि पुरुषांसोबत माझे सासू-सासरे पंढरपूरला वारसाठी निघून गेले होते. 4-5 दिवसांचा हा प्रवास होता. पती पुण्यात नोकरीला आणि सासू-सासरे वारीला गेल्यामुळे आता घरात फक्त मी आणि भाऊजी दोघेच उरलो होतो. खरं तर असं पहिल्यांदाच घडत होतं की सासू-सासरे दोघे जुन्या घरात होतो. त्यामुळे माझ्या मनात थोडी अनामिक धगधग होती. पण भाऊजींचा चांगला आणि समजूतदार स्वभाव मला माहीत असल्यामुळे एक प्रकारचा पूर्ण विश्वासही होता. त्या दिवशी दुपारपासूनच हवामानात अचानक बदल झाला होता. दुपारचे 3-4 वाजले असतील आणि आभाळ पूर्णपणे भरून आलं होतं. काळे कुट्ट ढग जमा झाले होते आणि वाऱ्याचा वेग हळूहळू वाढत होता. झाडांची पाने वाऱ्याने वेगाने आरत होती. संध्याकाळ होत होता. मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कौलांवर पाण्याचे थेंब कोसळण्याचा तो एकच मोठा आवाज संपूर्ण परिसरात गुंजू लागला. गावात अशा मुसळधार पावसात लाईट जाणं ही फार सामान्य गोष्ट होतं. रात्रीच्या 7-7:30 वाजता अचानक बाहेर शेतात मोठी वीज कडाडली आणि पूर्ण गावातली लाईट निघून गेली. क्षणार्धात सर्वत्र गडद आणि गाढ अंधार पसरला. मला लहानपणीपासूनच अंधाराची आणि विजांची कडकडाची प्रचंड भीती वाटायची. जेव्हा जेव्हा वीज कडकडायची तेव्हा माझं हृदय वेगाने धडधडायचं. लाईट गेल्यानंतर मी स्वयंपाकघरात मेणबत्ती किंवा दिवा शोधण्यासाठी हाताने चाच पडत होते. घरात इतका अंधार होता की समोरच काहीच दिसत नव्हतं. मी कपाटाजवळ पोहोचलो आणि वरच्या कप्प्यात मेणबत्ती शोधू लागलो. तितक्यात बाहेर प्रचंड मोठ्या आवाजात विसळली. तो आवाज इतका भयानक आणि तीव्र होता की संपूर्ण घर हादरल्यासारखं वाटलं. खिडक्यांच्या तावदाने वाजली. आई ग, माझ्या तोंडून प्रचंड घाबरून किंचाळी निघाली. माझ्या हातात लागलेली काढ्याची पेटी आणि मेणबत्ती भीतीने खापू लागले. शरीरात जराही ताकद उरली नाही आणि मी तसे स्वयंपाकघराच्या एका कोपऱ्यात खांबाला टेकून खाली बसले. मी दोन्ही हातांनी डोळे घट्ट मिटून घेतले आणि माझं हृदय एखाद्या घड्याळासारखं वेगाने धडधडत होता. बाहेर पावसाचा जोर अजूनही वाढत होता आणि विजांचा लखलकाट खिडकीतून आत येत होता. तितक्या हॉलमधून घाईघाईने कोणाची तरी येण्याची चाहल लागली. कोमल, कोमल, काय झालं? भाऊजींचा काळजीने भरलेला आवाज माझ्या कानावर पडला. त्यात टॉर्च होता. टॉर्चचा तो पिवळसर
प्रकाश थेट माझ्या चेहऱ्यावर पडला. मला इतक घाबरलेला आणि कोपऱ्यात खांबाला टेकून बसलेल्या अवस्थेत पाहून ते लगेचच माझ्याजवळ धावत आले. त्यांनी हातातला टॉर्च बाजूला टेबलावर अशा प्रकारे ठेवला जेणेकरून त्याचा प्रकाश संपूर्ण स्वयंपाकघरात पसरेल आणि अंधार थोडा कमी होईल. त्यांनी माझ्याकडे पाहिले. माझ्या चेहऱ्यावरची भीती पाहून त्यांना माझी खूप काळजी वाटली. ते लगेच माझ्यासमोर खाली उडग्यावर बसले. "घाबरू नकोस कुमल, काही नाही झालं. बाहेर शेतात कुठेतरी वीज पडली बहुधा म्हणून एवढा मोठा आवाज झाला. तू शांत हो, मी आहे ना इथे," भाऊजी आश्वासक आवाजात म्हणाले. त्यांचा या शब्दांमुळे माझ्या घाबरलेल्या मनाला थोडासा धीर मिळाला. पण तो पावसाचा तांडव आणि घरातला अंधार अजूनही मला भीतीच्या सावटाखाली ठेवत होता. भाऊजींनी मला धीर देण्यासाठी आपला हात पुढे केला. त्या अंधाऱ्या रात्री, त्या प्रचंड पावसात भाऊजींची उपस्थिती माझ्यासाठी एका मोठ्या शतासारखी आणि आधारासारखी ठरली होती. स्वयंपाकघरात दिव्यांचा मंद आणि पिवळसर प्रकाश भाऊजी माझ्यासमोर गुडघ्यावर बसले होते. बाहेर मुसळधार पाऊस थांबण्याच नाव घेत नव्हता. विजांचा कडकडाट अधूनमधून कौलारोड आत घुमत होता. पण भाऊजींची ती शांत आश्वासक उपस्थिती मला एक वेगळाच धीर देत होते. त्यांनी अत्यंत हळवारपणे माझा थरथरणारा हात आपल्या हातात घेतला. भाऊजीचाही तो स्पर्श खूप उपदार, सुरक्षित दारात देणार होता आणि मनाला शांत जाणार होता. गेल्या कित्येक महिन्यात किंवा कदाचित वर्षात मला असा मानसिक आधार अनुभवता आला नव्हता. माझे पती जेव्हा जेव्हा गावी यायचे तेव्हा ते स्वतःच्या विश्वात असायचे. माझ्या मनाची अस्वस्थता काय आहे, मला काय वाटतं हे जाणून घेण्याचा त्यांनी कधीच प्रयत्न केला नव्हता. पण आज भाऊजींच्या या साध्या स्पर्शात आणि काळजीयुक्त नजरेत एक वेगळाच विश्वास जाणवत होता. बाबा म्हणजेच भाऊजी. खूप मोठा आवाज झाला. बाहेर मला अंधाराची आणि या विजांच्या लहानपणापासूनच खूप भीती वाटते. मी चाजरत कापडे आणि थरथर त्या आवाजात म्हणाले. माझ्या डोळ्यात नकळत पाण्याची धार उभी राहिली. वेडे, एवढी कसली घाबरतेस? मी घरात असताना तुला काही होऊ देईन का? भाऊजी अत्यंत प्रमळपणे म्हणाले. त्यांनी हळूच आपल्या हाताने माझ्या कपाळावर आलेला भीतीचा घाम पुसला. त्यांच्या साधेपणा, माझ्याबद्दलची आपुलकी आणि ही काळजी पाहून माझं मन आतून गलबलून आलं. त्यांनी मला हळूच हाताला धरून उठवलं. चल, इथे स्वयंपाकघरात लाईट नसल्यामुळे खूप कोंदट आणि भीतीदायक वाटतंय. आपण बाहेर ओसरीत जाऊया आणि बसूया. तिथे छान मोकळी हवा येते आणि कंदील लावून बसलो की प्रसन्न वाटेल. मी काही न बोलता फक्त मान हलवली आणि भाऊजींच्या मागे हळुवार पावलांनी उसीकडे आले. भाऊजींनी उसीत असलेला जुना कंदील पेटवला. दिव्यांच्या त्या मंद पिवळसात संपूर्ण उसळून निघाली होती. कौलांवरून पावसाचे पाण्याचे थेंब खाली पडत होते आणि त्याच्या एक सुंदर लयबद्ध आवाज येत होता. तो आवाज ऐकायला खूप छान वाटत होता. भाऊजींनी मला उसळीतल्या लाकडी सोप्यावर बसवलं आणि स्वतःचा जाऊन माझ्यासाठी तांब्यावर पाण्याचं पिण्याचं पाणी आणलं. हे घे, आधी 2 घोट पाणी पी आणि शांत हो. त्यांनी पाण्याचा पेल माझ्या हातात दिला. मी पाणी प्यायले. माझ्या शेजारी सोप्यावर थोडे अंतर ठेवून बसले. त्यांनी माझ्या पाठीवरून मायेने हळूच हात फिरवला. तो स्पर्श केवळ एका धीराच्या, आपल्या भावजवीला दिलेला धीर नव्हता, तर त्यात एक खूप खोल भावनिक जोड होती. एका एकट्या पडलेल्या माणसाला दुसऱ्या माणसाकडून मिळणारा तो अथांग मानसिक आधार होता. तुला एक सांगू कोमल, भाऊजी बाहेर पडणाऱ्या पावसाच्या धाराकडे पाहत हळूवार आणि त्यांच्याकडे पाहत म्हणाले. हो भाऊजी, बोला ना. 2 वर्षापूर्वी लग्न होऊन या घरात आलीस आणि या घराचं रूपच बदलून गेलं. तू सर्वांची मनापासून काळजी घेतेस, सर्वांची हट्ट पुरवतेस. घराला घर, खरं घर पण आणलंस. पण मी नेहमी पाहतो, तू वरून कितीही हसलीस तरी मनातल्या मनात खूप एकटी असतेस.
तुझा तो एकटेपणा, तुझ्या डोळ्यात ती उदास मला स्पष्ट दिसते. भाऊजींनी अत्यंत संदिलशील नजरेत माझ्याकडे पाहत विचारले. त्यांचे हे बोलणे ऐकून माझ्या काळजात काहीतरी तुटल्यासारखं झालं. जे शब्द माझ्या स्वतःच्या पतीच्या तोंडून ऐकायची मला आस होती, जे माझे सर्वात जवळचे असायला हवे होते, त्यांनीही माझ्या मनातला हा एकटेपणा कधी ओळखला नव्हता. पण या माणसा न बोललेल्या भावना, माझं दुःख इतक्या अचूकपणे ओळखलं होतं. माझ्या डोळ्यातून अश्रू घळघळ वाहू लागले. भाऊजी एवढंच माझ्या तोंडून निघालं आणि मला का आवरेना भाऊजींनी अजिबात वेळ न घालवता मला जवळ घेतलं. मी नकळत त्यांच्या खांद्यावर डोके ठेवून शांतपणे रडू लागले. त्यांनी माझ्या वाटेवर हात ठेवून मला सावरले आणि माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. रडू नकोस कोमल, मी आहे तोपर्यंत तुला कधीही स्वतःला एकट पडू देणार नाही आणि तुला पोरक समजायला एकट पडू गरज नाही. तुझ्या प्रत्येक सुखाची आणि कुखाची काळजी मी घेईन. तुझा हा भाऊजी नेहमी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. भाऊजींचा आवाज अगदी हृदयाच्या कोपऱ्यातून येत होता. बाहेर पावसाचा जोर अजूनच वाढला होता. विजांचा कडकडाट अधूनमधून चालूच होता. पण आता मला त्या अंधाराची किंवा विजांची आवाजाची अजिबात भीती वाटत नव्हती. भाऊजींच्या त्या उपदार आणि आधाराच्या स्पर्शात मला एक वेगळी शांत आणि सुरक्षितता आणि समाधान जाणवत होत. त्या शांत पावसाळी रात्री एकांताच्या त्या क्षणात एक नवा अत्यंत भावनिक समज आणि नाजूक बंध निर्माण झाला होता. त्या बंधाने माझ्या मनातील वर्षानुवर्षाचा एकटपणा क्षणात पुसून टाकला होता. त्या पावसाळी रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले, तेव्हा बाहेरच्या वातावरणात एक वेगळाच ताजेपणा पसरला होता. रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे हवेत छान गारवा आणि मातीचा सौगंध बस भरून आला होता. मी अंतरणावरून उठले, पण काल रात्रीला घडलेला प्रत्येक क्षण एखाद्या चित्रपटासारखा स्पष्ट फिरत होता. विजांचा तो भयानक कडकडाट, माझी ती भीती आणि भाऊजींच्या अगदी वेळेवर येऊन दिलेला तोच उपदार सुरक्षित देणारा मायाचा स्पर्श, या सगळ्याचा माझ्या मनावर खूप खोल प्रभाव पडला होता. मी नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून आवरावरी केली, हातपाय धुवून स्वयंपाकघरात गेले आणि भाऊजीसाठी गरमागरम चहा बनवायला घेतला. चहाचा तो छान सुगंध संपूर्ण स्वयंपाकघरात आणि ओसरीमध्ये पसरला होता. मी चहाच्या कापामध्ये ओतला आणि हळूवार पावलाने ओसरीच्या दिशेने निघाले. भाऊजी ओसरीतल्या काकडे खुर्चीवर शांतपणे, वर्तमान प्रसन्न भाव होता. भाऊजी चहा घ्या. मी चहाचा कप त्यांच्या पुढे एटीपवर ठेवता ठेवता हलक्या आवाजात म्हणाले. भाऊजींनी वर्तमानपत्र बाजूला ठेवले आणि माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात कालच्या रात्रीसारखीच एक वेगळी काळजी आणि आपुलकी स्पष्ट दिसत होती. कोमल, काल रात्री नीट झोप लागली नाही ना? तुला पुन्हा वीज कळल्यावर भीती तर नाही ना वाटली? त्यांनी अत्यंत अस्तेने आणि प्रेमाने विचारले. मी थोडी अजून खाली मान घातली आणि गालातल्या गालात हसत उत्तर दिले. नाही भाऊजी, तुम्ही सोबत होतात ना, त्यामुळे मला नंतर अजिबात भीती वाटली नाही. उलट खूप दिवसांनी काल रात्री मला इतक शांत आणि सुखाची झोप लागली. भाऊजींनी माझ्याकडे काही क्षण पाहिले. त्यांच्या चेहऱ्याकडे एक मंद गोड हास्य आले. तुला माहिती आहे का कोमल, तू 2 वर्षापूर्वी लग्न होऊन या घरात आल्यापासून घराला खऱ्या अर्थाने एक घरपण आलंय. सर्वांची काळजी घेणारी तूच आहेस. पण काल रात्री जेव्हा मी तुला स्वयंपाकघरात एका कोपऱ्यात इतके घाबरलेले पाहिले, तेव्हा मला मनापासून जाणवलं की उरण नेहमी हसणारी आणि सर्वांना सांभाळणारी माझी हे भावजाई आतून मात्र खूप एकटे आहे. भाऊजी अत्यंत गंभीर आणि हळूवार आवाजात म्हणाले. त्यांच्या संबंधी बोलणे थेट माझ्या हृदयाला भिडले. माझे पती पुण्यात राहून स्वतःच्याच कामात व्यस्त असायचे, पण या माणसाला माझ्या भावनांची इतकी अचूक जाणीव होती. मी काही न बोलता शांत उभी राहिले. ये इथे बस ना. भाऊजींनी शेजारच्या सोप्यावर इशारा केला. मी भाऊजींच्या शेजारी सोप्यावर बसले. आमच्यात
फारसा अंतर नव्हतं. तुझा हा एकटेपणा मी खूप चांगल्या प्रकारे समजू शकतो. कोमल भाऊ पुण्यात असतात. कामाच्या प्रचंड व्यापारात ते तुला पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. सासू-सासऱ्यांच्या आपापल्या वयाच्या गोष्टी असतात. पण तुलाही तुझ्या मनातील भावना मांडायला, मन मोकळं बोलायला कोणीतरी हक्काचा माणूस हवं असतं ना. भाऊजीने माझ्या हाताजवळ हळूच आपला हात ठेवला. त्यांचा तो स्पर्श कालच्या रात्रीसारखाच उपदार आणि विश्वास देणारा होता. पण आज त्या स्पर्शात केवळ भीती घालवणारा धीर नव्हता, तर एक वेगळं भावनिक नातं आणि सुसंवाद जाणवत होता. भाऊजी, तुम्ही माझ्या मनाचा आणि माझ्या भावनांचा इतका सखोल विचार करता, हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. मला कधी वाटलंही नाही की या घरात मला इतकी साथ मिळेल. मी भावना जेवणाची तयारी केली आणि भाऊजी ताट वाढायला घेतले, तेव्हा भाऊजी स्वयंपाक घरात आले. एकटीच काय जेवतेस? कोमल, आज आपण दोघे एकत्र जेवूया, भाऊजी म्हणाले. आम्ही दोघे आमनेसामने जेवायला बसलो. जेवता जेवता भाऊजींनी मला त्यांच्या लहानपणीच्या काही आठवणी, शेतातल्या गमतीशीर केश सांगायला सुरुवात केली. ते इतक्या रंजकतेपणे सांगत होते की माझं सगळं विचार आणि चिंता विसरून मोकळेपणाने हसू लागले. बऱ्याच महिन्यानंतर मी इतकी मनापासून हसत होते. भाऊजी माझा हा आनंद पाहून खूप खुश दिसत होते. जेवण संपल्यानंतर मी भांडी घासून आवरावरी केली. दुपारच्या वेळी वातावरणात खूप शांतता पसरली होती. बाहेर झाडांचे पाने वाऱ्याने हळू चालत होती. सर्व काम आटपून मी हॉलमध्ये आले. दिवसभराच्या कामामुळे आणि थपक्यामुळे सोप्यावर बसल्या बसल्या माझा डोळा लागला. मला किती वेळ झोप लागली होती माहीत नाही, पण अचानक मला अंगावर काहीतरी उमदार पांगडले जात असल्याचा भास झाला. मी हळूच डोळे उघडले पाहते तर काय, भाऊजी माझ्या अगदी जवळ उभे होते आणि अत्यंत काळजीपूर्वक माझ्या अंगावर शाल पांघरत होते. मी थोडे थांबले. नजर एकमेकांना भिडली. त्या क्षणी आमची नजर एकमेकांना भिडली त्या संपूर्ण घरात एक अथंग शांतता होती. फक्त आमच्या श्वासांचा आवाज येत होता. तुला थंडी वाजेल आणि तुला हवा लागून आजारा पडशील म्हणून तुला शाल आणली होती. तुझी झोप मोडली. भाऊजी हळुवार आवाजात म्हणाले. नाही भाऊजी, मी हलक्या आवाजात उत्तर दिले. भाऊजी माझ्या शेजारी सोफ्यावर बसले. त्यांनी हळूच त्यांचा हात माझ्या डोक्यावर ठेवला आणि कपाळावर असलेली केसांची भट मायेने मागे केली. त्यांचा तो नाजूक आणि आदरयुक्त स्पर्श माझ्या मनाला एक वेगळाच आनंद देऊन गेला. कोमल, तू खूप समजूतदार आहेस आणि सर्वांना जपण्याची तुझी वृत्ती खूप सुंदर आहे. भाऊजींच्या या शब्दांनी माझ्या मनात आदर आणि आपुलकीची एक नवी लाट उसळली. त्या दुपारी त्या एकांताच्या शांत क्षणात आमच्या नात्याची एक नवी पहाट झाली होती. आता आमच्या धीर आणि भाऊजाई या फॉर्मल नातेपलीकडे जाऊन एक सुंदर भावनिक आणि अधुरिक आणि नाजूक नात फुलू लागलं होतं, ज्याने माझ्या आयुष्यातील एकटेपणाची फुकडी भरून काढली होती. 3 दिवस स्कशपटपट निघून गेले. हे आम्हा दोघांनाही समजले नाही. चौथ्या दिवसा उजडला आणि त्याच्यासोबत माझ्या मनात थोडी अस्वस्थता, धाकधूक आणि वेगवेगळा संकोच निर्माण झाला होता. कारण आज दुपारी सासू-सासरे पंढरपूरच्या वारीवरून परत येणार होते. सकाळी नेहमीप्रमाणे पूर्व दिशेला थांब फुटलं होतं. पावसाची सर आता पूर्णपणे थांबली होती आणि बाहेरच्या वातावरणात एक प्रसन्न शांतता पसरली होती. मी आंदोलनावरून उठले आणि काल रात्री घडलेल्या क्षणांचा विचार करू लागले. भाऊजींच्या त्या एकांतात आधाराने आणि त्यांची डोक्यावरून फिरवलेल्या मायेच्या हाताने माझ्या मनातील वर्षानुवर्षाचा एकटेपणा पूर्णपणे पुसून टाकला होता. मला आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी इतक मनापासून जपल्याशी माझ अस्तित्व स्वीकारल्याची लवकर उठून आवरावरी की होती. रांगोळी काढली भाऊजी शेतात. आवरावरी केली. सांडा रांगोळी काढली. भाऊजी शेतात चक्कर मारून आले होते. ते उसरीत हातपाठी पाण्याचा तांब्या आणि कपडे पुसायला टावेल दिला. भाऊजीने पाणी घेतले, हात-पाय धुतले आणि मला हळूच आतल्या खोलीत येण्याचा इशारा केला. मी थोड्या सशांक आणि संकोचलेल्या मनाने त्यांच्या मागे आतल्या खोलीत गेले.
भाऊजीने खोलीचा दरवाजा हलकासा टेकून घेतला होता. कोमल भाऊजी, अत्यंत नम्र शांताने प्रेमळ आवाज उत्तर दिले. भाऊजींनी हळूच माझे दोन्ही हात आपल्या हातांमध्ये घेतले. आज सासू सासरे परत येतील. घरात पुन्हा नेहमीसारखी धावपळ आणि गजब सुरू होईल. पण मला तुला आज एक गोष्ट मनापासून सांगायची आहे. मी मानवर करून त्यांच्या डोळ्यात पाहिले. त्यांच्या डोळ्यात कुठलाही अपराध भाव नव्हता, तर फक्त एक आणि फक्त त्या माझ्याबद्दल अफाट आदर, काळजी आणि आपुलकी होती. गेल्या 3-4 दिवसात आपल्यात जे भावनिक बंध तयार झाले, जो एकमेकांना आधार मिळाला, ते माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत. तू स्वतःला या घरात कधी एकट समजू नकोस. या घरात मी तुझा धीर तर आहेच, पण त्याहीपेक्षा तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा तुझा मित्र आणि आधार आहे. भाऊजींनी अत्यंत नम्रतेपणे आणि प्रेमाने सांगितले. भाऊजींचे हे शब्द ऐकून माझं मनंदाचे अश्रू आले. भाऊजी, तुम्ही मला या 4 दिवसात जो मानसिक आधार दिलाय, मला ज्या प्रकारे सांभाळले, ते मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. माझे पती पुण्यात नोकरी करतात. मला त्यांचा दुराव नेहमी सलत असायचा, पण तुम्ही मला जो आहानिक आनंद आणि विश्वास दिला, त्याने मला खूप बळ दिले. मी अत्यंत प्रामाणिकपणे माझे विचार मांडले. भाऊजींनी माझ्या डोक्यावरून पुन्हा एकदा मायेने हात फिरवला. तो स्पर्श म्हणजे आमच्या दोघांमधील न बोलता झालेल्या कराराची पावती होती. एक असा अदरयुक्त आणि सुंदर नाद, जे कोणालाही न दुखवता आम्हा दोघांना आतून समृद्ध करत होतं. दुपारी 12 वाजेच्या सुमारास सासू सासऱ्यांची गाडी दारात आली. ते घरात आल्याला गप्पांचा आणि पंढरपूरच्या वारीचा आठवण्याचा वग सुरू झाला. त्यांनी आणलेल्या विठुरायाचा प्रसाद त्यांनी आम्हाला दिला. घरात पुन्हा एकदा पूर्वीसारखं धावपळीच आणि उत्साहाच वातावरण तयार झालं. पण आता माझ्यासाठी हे घर पूर्वीसारखं राहिलं नव्हतं. आता या मोठ्या जुन्या घरात मला माझ्या हक्काचा एक माणूस, एक खरा भावनिक आधार मिळाला होता. जेव्हा जेव्हा सासूबाई किंवा सासरे इतर कामात अस्त असायचे किंवा भाऊजी ओसरीत बसलेले असायचे, तेव्हा तेव्हा आमची नजर हजर व्हायची. त्या नजरेत एक वेगळीच ओळख आणि आदर असायचा. कधी मी चहा देताना भाऊजींचा हात माझ्या हाताला हळूच लागायचा, तर कधी ते माझ्याकडे आश्वासक स्मितच करायचे. माझे पती पुण्यात नोकरी करतात आणि मी गावात सासू सासरांसोबत राहते. ही माझी परिस्थिती बदलली नव्हती, पण आता माझ्या जगण्याचा आणि या घराकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला होता. भाऊजींनी मला दिलेला तो भावनिक आधार, तो काळजीयुक्त स्पर्श आणि ते प्रेमळ क्षण माझ्यासाठी आयुष्याची एक मोठी शिदोरी बनले होते. सासू सासरे पंढरपूरहून आले. घर पुन्हा गजबजलं, पण माझ्या आणि भाऊजींच्या हृदयात तयार झालेला तो सुंदर, नाजूक आणि भावनिक बंध नेहमीसाठी अमर झाला होता. आता मला गावातल्या मोठ्या घरात एकट राहण्याची किंवा अंधाराची मुळेच भीती वाटत नव्हती.